Today's play activity is The Right Partner, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to learn to pair objects, to learn the names of related words, and to make decision. For this we need the large group of students, and material required is like a 10 pairs of objects or picture card like lock, key, bat, ball, cup, soccer, and needle, thread, shoes, socks, bucket, mug, chalk, slate, pencil, rubber, and etc. Now how we have to play this activity? Ask children to sit in semicircle or circle. Place the objects or cards in front of you on the floor and pick one object. Call out to child, come out and pair the object. For example, if you show a lock, then child has to say the word key and come and pick up the key card or key. Let the other children decide whether the answer is correct. Use the familiar objects at first and gradually moving to more difficult ones. And here one variation is possible. Sit in a circle and discuss the number of related words like pencil, paper, cow, calf. Then form two teams and let them face each other in the two rows and give out the pair of cards or those objects, one to the first team and the related card to the other team. The first child from each team call out a word or teacher call the words, and the child's partner in the opposite team must give an associated word in reply, or they can make a pair. Let the children themselves decide if it is correct. या प्ले ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांनी आपलं जो एक राईट पार्टनर असतो, कुठल्यासोबत कुठली वस्तू असते ती जोडी आहे तर ती ठरवायची आहे, ती निवडायची आहे. ह्याच्यामध्ये आपण मुलांना लॉक आणि की म्हणजे कुलूप आणि चावी देऊ शकतो. बॅट बॉलची एक ही पेअर असते, त्यानंतर कपबशीची एक पेअर असते, सुई आणि दोऱ्याची एक सुई धाग्याची एक पेअर असते, जसं शू आणि सॉक्स असतात. बकेटसोबत मग असतो, खडूसोबत स्लेट असते किंवा पेन्सिलसोबत रबर असते किंवा बुकसोबत पेन्सिलही असते, ब्लॅकबोर्डसोबत डस्टर असतं. अशा वेगवेगळ्या पेअर्स मुलांना शिकवायचे आहे. आणि अशाशी रिलेटेड आणखी काही जर पेअर्स मुलं करू शकत असतील किंवा सांगू शकत असतील किंवा आपणही त्या घेऊ शकतो, तर ह्याच्यामध्ये आधी मुलं सर्कलमध्ये किंवा सेमी सर्कलमध्ये आपण बसू शकतो आणि त्यांच्यासमोर ह्या वस्तू ठेवायच्या. आपण टेबलवर किंवा फ्लोअरवरही ठेवू शकतो. आणि त्यानंतर जी एक वस्तू मुलांना दाखवायची, समजा आपण एक कुलूप दाखवतो आहे तर मग त्याच्यासोबत काय असतं, तर मग हे आपण कुलूप उघडायला आपण नेहमी चावी वापरतो, मग ती त्यांची जोडी आहे, ती पेअर आहे असं मुलांना कळेल. आणि मग ते दुसरा कुठलाही एखादा मुलगा येईल आणि तो त्याच्यामधून ते शोधेल की ही चावी त्याची जोडी आहे आणि ती एक अशी जोडी पूर्ण होईल. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या जोड्या ज्या आहेत तर त्या मुलांना विचारायच्या आहे किंवा मुलांनी शोधायच्या आहे किंवा मुलं दोघं एकमेकांमध्ये खेळू शकतील असं. आणि ह्याच्यामध्ये दुसरं एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की मुलांना 2 रोजमध्ये उभं करायचं आणि प्रत्येकाजवळ एक वस्तू द्यायची किंवा फ्लॅश कार्ड द्यायचं. आणि मग टीचर विचारेल किंवा टीचर विचारेल की माझ्याकडे हे तुमच्याकडे काय आहे, म्हणजे कप बशी कोणाकडे, मग कप कोणाकडे, मग कपसोबत मग दुसऱ्या टीममध्ये बशी आहे आणि इकडे कप आहे. तर मग अशी मुलांची एक ती जोडी तयार होईल, म्हणजे त्यांना राईट पार्टनर मिळेल. आणि मग दुसऱ्या मुलाकडे जर आपण मॅमनी विचारलं की पेन्सिलसोबत कोण असतं, मग मुलं म्हणतील की हा माझ्याकडे इरेझर आहे, मग आम्ही असतो. मग त्यांची एक ती जोडी बनेल, म्हणजे त्या वस्तूंचीसुद्धा जोडी बनेल आणि त्या विद्यार्थ्यांचीही जोडी बनेल. तर अशा प्रकारे हा गेम खूप मजेशीर शाळेमध्ये खेळला जाऊ शकतो आणि घरीसुद्धा मुलं मोकळ्यापणाने आणि एन्जॉय करून मुलं खेळतील. स्पेशली जे मुलांना एकलकोंडेपणा आहे किंवा मुलांना स्क्रीन अडिक्शन आहे, मुलं सोशल नाही आहेत किंवा मुलांना मिसळायला आवडत नाही किंवा फिजिकली मुलं थोडेफार वीक असेल आणि मुलांकडून खूप धावपळ असणारे गेम वगैरे स्पोर्ट्स नाही होऊ शकत, तर त्यावेळेस आपण अशा ह्या सगळ्या प्ले ॲक्टिव्हिटीज घरच्या घरी मुलांना खेळवून आपण त्यांना एंगेज करू शकतो आणि त्यांची क्रिएटिव्हिटी वाढवू शकतो
आणि परत मुलांची आकलन क्षमता वाढते, ज्याचा पुढे भविष्यामध्ये आपल्याला अभ्यासासाठी खूप उपयोग होतो. म्हणून ह्या ज्या कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट कॅटेगरीमधल्या ॲक्टिव्हिटीज आहे, ह्या सगळ्या मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट आणि आकलन क्षमता वाढविणाऱ्याच आहे, ज्या पुढे आपल्याला अभ्यासासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे ह्या ॲक्टिव्हिटीज आपण घरीही घ्यायला पाहिजे आणि शाळेतही नक्की घ्यायला हव्यात.